जागृत पाहिजे. मनुष्य बेभान नसला पाहिजे. घरात त्याच्या एकमत असलं पाहिजे सदैव. गावात त्याची पत्र येईल असे त्याचे कर्म असले पाहिजे. निवांत झोप येईल असे त्याचे वर्म असले पाहिजे. नीतिभ्रष्ट जीवन नसलं पाहिजे. ज्याच्या घरात एकमत नाही, ज्याची गावात पत्र केले राहू निवांत रातभर झोप नाही, तो भोजन माझा दलिंदर आहे. ते दलिंदरी ठेवण्याकरता हे साधू संतांची संगत पाहिजे. मुसलमान 7 दिवसात अंग नसून दूध, जुम्मे की जुम्मे अंग दूध मजमूलांची वाद सोडत असत. पण दिवसातून त्याला त्याचा अल्लाह कळला, 5 वेळेची नमाज अदा करते. का? कारण त्याला अल्लाह सबसे प्यारा वाटते. अरे मुसलमानाने मुसलमानाचा धर्म नाही सोडला, बुद्धाने बुद्धाचं विहार नाही सोडलं, ख्रिश्चनाने ख्रिश्चनाचं चर्च नाही सोडलं. तुम्ही आम्ही 33 कोटी देवांगणाचे वारसदार आहे. त्या 33 कोटी देवांगणापैकी एक तरी देव जर तुमच्या हृदय जर संचारला, हृदय जर स्थापित करून घेतला, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रमाणपत्र घेऊन आपल्या बाजू त्या साधू संतांची संगत कशी अवगत करावी ते तुकोबाराने 3ऱ्या चरणात तुमच्या धर्म चुकला नाही पाहिजे. जो वर्म कर्म धर्म शाबूतपणे अर्पण करतो त्याला सर्वस्व देव परिपूर्ण देतो. हे अवस्था गोपिकांची होती. त्यांच्यामध्ये लाज नव्हती. त्यांनी शेवटच्या ह्याला हे सांगितलं, देवा आता कशी जाऊ मी घरा नवे घरा रे देवा. 1000 वर्षापासून येणं जाणं आमचा थकून गेलो आम्ही. पण आज रोजी तुझी नावाची संगती झाली नाही. आता कुठेतरी ओझरती तुझी आमची संगत झाली म्हणून आम्हाला तो संसार सांगू नको. नको ते घर. तूच सांगतो कोणाच्या घरात आहे कोणाचा. नको नको त्या घरात आम्हाला जायचं नाही. आम्हाला या 4 भिंतीच्या घरात जायचं नाही. इचुकाडत पडायचं नाही आम्हाला. मग मग नाही नाही कारण की तुला पाहिल्यानंतर आम्हाला सर्वस्व आता प्राप्त झालं. हे देवा तू सर्वस्वाचा अधिकारी आहे. पाहतीपती जन्म मृत्यूचा मंगलमय भाव अर्पण करणारा तूच आहे. आम्हाला हा क्षणाचा सुखाचा आमचा पती नको आहे. आम्हाला नको तो संसार. Ya
अवस्था जगद्गुरु तुकोबाराची झाली होती. त्या जगद्गुरु तुकोबाराची ती अवस्थेच्या पलीकडे काम झालं होतं म्हणून त्याच्या समाजात व्यवस्था घडली. म्हणून आपली व्यवस्था व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जगाच्या पाठीवर तुम्हाला जीवनात साधू संतांची संगत, हरिभक्तीचा आनंद आणि ग्रंथाचा विचार याच्यापासून फक्त दूर राहू नका. बस हेच जर तुम्ही खरं नीट समजून घेतलं ना बस आपलं जीवनच फलित झालं. पण काय करता आधी मोठं सोंग होईल आहे, मोठं सोंग होईल. साधक वृत्तीचे, पोटतिडकीचे, तळमळीचे पारमार्थिक लोक समाजाला उत्तात, समाजाला पचनी पडणार. नवटंकी बाद लोक समाजाला पचनी पडायचे. काय करणार? दुःखद परिस्थिती आहे. मी नाही सांगत जे तुकोबारायांसोबत 14 टाळकरी, त्या तुकोबारायांचा खरा परिचय त्या 14 टाळकरींनी दिला निवडण्याच्या वेळेस. ते बदमाश म्हणतात तुकारामाचा खून झाले, त्या बदमाशाने आपली भेट घ्याव, त्या 14 टाळकऱ्याचा पुरावा देऊन तुकोबारा वैकुंठाला गेले का हे सिद्ध करून देतो आम्ही इथे. त्या तुकोबारायांचा अधिकार काय होता? ज्या तुकोबारायांच्या मुखातून नाम घ्यावा यमाला थरकाप सुटावा. एकच अंजनी होऊन गेली की जिने यमाला 3दा वापस पाठवलं. यमा घ्यायला हो, पण आज काय झालं? फास माझा फसला, पाणी झालं. बरोबर, पहिला फास गेला हो, दुसऱ्या गिरी गेला. मारुती सांगायला लागले आई काय रे मात्या यम घ्यायला रे येमा 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 येमा. पहिली स्त्री असेल येमा येमा ये ये ये. त्याच्या हात फिरवला अंजनीनं, त्याचा मुका घेतला ये बापा नाही आता आलो असतो पण आता नाही. काऊन? हात तुटली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, यम या जरा टापू खपून गेला आता. हो यमा मुकवा येतं. आता उद्या पाहिजे लवकर येतो. नाही नाही मी टाईमवर येईल. हा टाईमवर नको, अगोदर येतो. काय रे? जेवण करून घेतो पहिले. काय अधिकार होता? काय अधिकार होता? हा अधिकार संत मालिकेतो वावरतो. देव विषय तुला कळतो, त्याला सुद्धा तो अधिकार प्राप्त होतो. यमा थांब, माझं कार्य पूर्ण आहे. मला पूर्ण होईपर्यंत झालं. थांब झालं बस बैठकी घेतली पण माझं कार्य होते. ही योग्यता होती मी जोडवती. ही योग्यता तुमच्याजवळ असली पाहिजे. ही योग्यता आज प्रल्हादाच्या मातेजवळ होती, ध्रुवाच्या मातेजवळ होती. त्यांनी जी योग्यता प्राप्त केली सर्वसामान्य लोकांना सुद्धा योग्यता प्राप्त करून घेता येतं. फक्त ग्रंथ संत मंत पटून घेणं काळाची गरज आहे. पटल्यानंतर ही योग्यता ऑटोमॅटिक तुम्हाला प्राप्त होतो. साधू संतांनी प्राप्त केलं म्हणून अवस्था भाव तुमच्या समोर पुढे आज जिवंत ठेवून राहिले साधू संत महात्मे. म्हणून कडे हो जीवनामध्ये या धकाधकीच्या काळामध्ये अरे साधू संतांची सात्विकता तुम्हाला कळली ना तर जीवन आपलं खरोखर मंगलमय झालं. हो अरे सज्जन की झोपडी भली, हो सांगतो चंदन की चोटी भली क्या बबुल की साल. हो चंदन की चोटी भली क्या बबुल की साल. अरे सज्जन की झोपडी भली क्या दुर्जन का महाल. सज्जनाची संगत जिथपर्यंत अवगत होणार ना तर तो देव हा विषयच कळणार नाही. आणि देव हा विषय तुम्हाला सांगता एकमेव फक्त प्रति जगाच्या पाठीवर निष्ठेला समजावून सांगणार फक्त वारकरी संप्रदायाचा. बाकी हे पुन्हा पाण्याचे मोठे नुसते संप्रदाय, हे जे नकटे संप्रदाय राहिले गावागावानं परमात्मा देवगुंडा गिरिका तुझी झाली गिरी मड्या तुझी झाली गिरी काही यायला लागले तर यायला काय माहिती त्याच्या माझ्या दौऱ्यात वारकरी सांगतो. अरे जेव्हा चला तेव्हा होते पंढरपूर. काही लोकांना माझी भाषा तुमची अपभ्रंश वाटत असं वाटू द्या. तुमच्या घरी फूट वर्ष होता पटकन बोलवलं नका. तिकडे आम्हाला बोल नाही, आपलं पूर्ण टळत पडत आहे. जेव्हा होते चला तेव्हा होते पंढरपूर. चंद्र सूर्याच्या साक्षी गोरखनाथ निर्माण झालेली आहे. अरे ज्ञानोबा तुकोबारासारखे संत नाही, गीता गाथा ज्ञानेश्वरी श्रीमद भागवतासारखा ग्रंथ नाही. सांगा असा ग्रंथ, सांगा असा वारकरी संत, दाखवा असा देवाच्या पाठीवर. देवमान्य संप्रदाय असेल तर फक्त तो वारकरी संप्रदाय. हे नकटे पोटा पाडायचे हा फेल आहे, फेल आहे, फेल आहे. संप्रदाय विषय हा करून घ्यायला महत्वाचा आहे. आणि त्याच्याकरता होय होय वारकरी नुसती नामापुरती पंढरी नाही पाहायची. नुसते दाबून घेण्यापुरता फक्त विठ्ठल नाही. विश्वाचा विधान त्याने साहित्य हाताचा नव्हे कसा दिला. औ हाताचा मानव द्या तुझ्या अल्लाहने दिया.
तू काय करू राहिला? मग आज काम कोणाचं आहे? आजच्या तरुणांचं काम आता सावध राहण्याचं काम आहे. रेडगटची जागी ठेवणे, चंद्राच्या गुरीचं फुकू लावणे, आणि सोबत्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याच बहिणीवर लाईन मारणे याच्यासाठी नाही आहे. काही काही म्हणजे राजा हे तर वाजवच कीर्तन आहे. कीर्तना बाप सांगायला तुम्ही आपला आजचा चालू घडामोडी कार्यक्रम असते आपला. एक होता राहतात त्याला काला भसान किंवा आपा बेसन काला होतं उपराचा बघित कांदे कापड होता झेपूचा बादशाह मुक्या रानमुक्या दाबा होता राहतात भसान त्याच्यासाठी नाही. कीर्तन विषय काय हे आजच्या तरुणांना कळणं गरजेचं आहे. कारण राजगुरू भगतसिंग शूरवीर झाले आपल्यासाठी, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या देशासाठी आपल्यासाठी. हिंदू स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी आपल्याकरता एवढं मोठं आज स्मर्थ मराठे आज एवढं मोठं पुरुषार्थ शिल्लक ठेवला की ज्यांच्यामुळे आज तुम्ही आजच्या मठामध्ये कीर्तनाकरता बसले नाही तर अधिकार बघा आपल्याला कीर्तनात बसायसाठी. आणि पुढचे दिवस फार पुढे बेकार आहे. घरवाटे सुद्धा होण्याची वेळ येणार आहे. लवची अंतरी पुढे ठेवा. PFIचं संघटन पाहून घ्या. हे प्रत्येकाला आपलं संघटन कळलं पाहिजे तर आपला देवदास धर्म जिवंत राहील. पुढचे दिवस आपल्याला चांगल्या चांगलं काढता येईल. चाणी चुकी बंद करा. याची डोकी त्याच्या डोक्यात बंद करा. विद्यापर्यंत वेतन मिळा पुस्तकाधारणम नमामि शांतम देवी. विद्येचं चिंतन करा आणि विद्याचं चिंतन करून शांतीचं स्तवन करून बुद्धी सात्विक बनवा. शंखाला जवळ का विद्यार्थी जीवनामध्ये गुरूंकडे गेल्यानंतर साधकांच्या परिस्थितीत कसं जीवन जगलं पाहिजे, साधकांना परिपूर्ण झाल्याशिवाय आश्रम सोडू शिन्या कथा कीर्तनाची धंदा पण फिरू नये हे सुद्धा आमचे वक्ते बाबा अमृत बाबा सांगत होते नेहमी. पण आताचे आमचे विद्यार्थी कुठे आहेत? आणि आळंदीला आहे. इथे झाले बस यासाठी घेतलं यासाठी गेला मोठी काय झाला राजे तुम्हाला. अरे तुम्ही विद्या ग्रहण करायला गेले ना, साधू संतांच्या संगतीत गेले ना तुम्ही, ज्या ज्ञानोबराच्या संगतीत गेल्यानंतर परिपूर्ण ज्ञानोबराच्या तुमचं जीवन व्यर्थ आहे रे. ज्ञानोबरा साधारण आहे, खेळखंड बाय टाइमपास आहे. ज्ञानोबरा आहे त्या ज्ञानोबरांनी आमच्या सारख्यांची पोटाची सोय लावली म्हटलं साधारण नाही. ज्ञानोबरा आहे ज्ञानाबाई माझे ज्ञानाबाई माझी माय साधारण आहे. किती मोठा पान आहे तिचा, किती मोठं दूध पाजते ती, किती मोठी श्रीमंत आहे ती. आनंद कोटीचं भांडार आहे तिच्याजवळ. ते काही चोट्टे काही बाजार करत असतील. तुम्हाला माहित आहे माय काय आहे तर माय हा विषय जगाच्या पाठीत फार वेगळा आहे. ज्याला माय हा विषय कळल ना, ज्याला साधू संत कळतील ना मंडळी,
तुम्हाला एकच सांगतो, मला एका महिन्यात जन्म घातला, पण माऊलीमुळं जगद्गुरु तुकोबारायांच्या नाम चिंतनामुळं हजारो मायाचं मला दर्शन होते. ते माझं महत् भाग्य आहे. माझ्या जीवनात माझ्या तारुण्यपणाचा तो त्याच्या सेवेसाठी उपयोग करून घेते. माझ्या तरुण्यपणात मला गर्व आहे की माझं तारुण्यपण वाया व्यर्थ चाललं नाही. ते प्रत्येक तरुणाने वेळेच्या आत आपल्या जीवनाचं सोनं करून घेण्याकरता साधू संतांची संगत करा. तरुणांनो, त्या फुकट नाही. आम्ही कोण ज्ञानेश्वराचा घोष करतो. आम्ही तुम्ही खाऊ घालता एवढंच नाही. आम्ही घरदार सोडून सकाळी 8 वाजतापासून सारखं बसमध्ये बसेल आहे. दिवसभराचा उपवास आहे. सोमवार अजून अटी आल्यानंतर फक्त गरम पाणी कॉफी प्यायला आहे आणि फेटा बांधून तुमच्या पुढे उभा आहे. माझ्या बोलण्याचा मोठेपणा वाढत वाटू द्या, पण ही तंद्री त्याची आहे, ही सारी मस्ती त्याची आहे. म्हणून चेहऱ्यावर तर तेच कमी नाही, हे सर्व उपकार त्याचे आहे. साधू संतांचे उपकार जर विसरले ना तर जगाच्या पाठीवर अन्नाला बोटाकी व्हाल तुम्ही. अन्न करता करता तुम्हाला सांगतो तुमची अवस्था काय होईल. पण जगद्गुरु तुकोबारायांनी ती अवस्था प्राप्त केली होती, ज्याच्या पत्नीला अन्न करता करता आपला देह झिजवला. ज्या क्षणाला तुकोबारायांची पत्नी जाते आणि निरोप येते, महाराज महाराज महाराज, आईसाहेब गेल्या, महाराज आपली पत्नी गेली महाराज, असा सांगा कोणता पात्र आहे. देवाला मागणं मागताना देवाला विनंती करतात, बरे झाले देवा निघाले. कोणते साधू आहे मावसे? काय साधू? अजूनही त्या साधू बद्दल आम्हाला जर जिव्हाळा नसेल, संसाराच्या नावे भागवतीच्या डोंगरा, भागवतीच्या डोंगरा, संसाराच्या नावे भागवतीच्या डोंगरा, भागवतीच्या आणि संसारात सुखही तेवढंच आहे, दुःखही तेवढंच आहे. दुनियाचा सामना करून शेवटच्या क्षणाला मरावी परीक्षेत कसं होता येईल ते प्रमाणपत्र प्राप्त करावं. अरे राम म्हणताच आमचा प्राण जाईल अशी आमची योग्यता असली पाहिजे. आपण भागवत ऐकतो, कथा कीर्तन ऐकतो, कथा कीर्तन ऐकून भागवत ऐकून आंतरिक मलिनता दूर करावी. हो, अरे तुमच्या जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्रातला भाव जागृत करून घेण्याकरता ऐक्य भाव असला पाहिजे. हो, तुमच्या जीवनातली जन्माचा मृत्यूचं सार्थक होण्याकरता कीर्तनरूपी भावना जागृत असली पाहिजे. अरे बालपण, तरुणपण, म्हातारपण, जंगभंग कलंक लागणार नाही याच्याकरता साधू संतांची संगत सदा आणीत असली पाहिजे. कोणाच्या संगतीत बसावं, कोणाच्या पंक्तीत भोजन घ्यावं आणि कोणाच्या रंगतीत रंगावं याचं ज्ञान परिपूर्ण आपल्या या जीवाला असलं पाहिजे. महाराज, अरे बाल्यावस्थाच्या ध्रुवाला ते ज्ञान कळलं, ध्रुवाला कळलं, प्रल्हादाला कळलं, आणि कोणच्या कोण 20-20, 25-25, 30-30 वर्षाची होऊनही जर आम्हाला आमचे मायबाप कळत नसतील, आमचं घर कळत नसतील, आमचं कुळ कळत नसतील,
निरर्थक जीवन आहे रे, निरर्थक जीवन आहे. अरे आमच्या जीवनाचं सार्थक करण्याकरता माणसाला हा नवदे मिळाला, पुन्हा पुन्हा नाही. शेवटची पाहिजे वाईट म्हणू शकेल नाही. पुन्हा पुन्हा मिळाले नाही रे बापू, पुन्हा पुन्हा नाही. आणि देवाला मागून एवढंच मागायला, देवा सद्बुद्धी द्या, माघारी गावया दे भक्ती म्हणून म्हणा. हे देवा सद्बुद्धी दे, हो सद्बुद्धी दे. आणि सद्बुद्धीने आमच्या जीवनाचा प्रवास चांगला होऊ दे. बस तुम्ही एवढं का देवाला मागितलं ना, देव निश्चित तुमचा प्रवास चांगला करेल, सफल करेल बापू, हो सफल करेल. आणि सरत्या शेवटी तुम्हाला एक सांगू का, ही अवस्था गोपिकांनी शेवटच्या क्षणाला मागितली देवाला. देवा दुसरं काही नको, दुसरं सुचवणं काही प्रभू तुमची तू दिसू दे. हे देवा खूप काही करून चुकलो, आता नको आम्हाला तू, नको आम्हाला तू परमात्मा, तुमचा संसार, फक्त आम्हाला तू पाहिजे, तू पाहिजे, बस तू पाहिजे. सत्या शेवटच्या क्षणाला ते मागितलं आणि मागता मागता देव सुद्धा उन्नीर आला त्यांचा. देव सुद्धा डोळ्याला अश्रू आणते की काय येड्या पिशा आहे तुला, प्रेम तुझ्या काय येड्या पिशा आहे, काय मागून राहिला मला, काय मागून राहिला. हो देवा आम्हाला मागायचं ज्ञान कळलं म्हणून तुला मागतो देवा, दुसरं काही नको रे देवा, दुसरं काही वैभव नाही मागितलं, धन संपत्ती नाही मागितली, नला या मुक्ती धन संपदा, दुसरं काहीच नको, सत्संग बस. हे देवा का, कारण की जे या सत्संगाचे आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, ते एरवी याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी नाही आहे देवा. म्हणून तू ते आम्हाला मागायचं देवा, आणि ते पूर्ण करशील ही अपेक्षा. आणि ती अपेक्षा परिपूर्ण करण्याकरता हो ती अवस्था बघून जगाच्या पाठी तो आदर्श ठेवला, समाजातील ज्ञानोबा तुकोबांनी या संत मालिकेनी 18 बगड जातीच्या लोकांना एकत्र करून हा वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवण्याकरता तुम्हाला किती मोठी शिदुरी दिली. त्या शिदुरीचं वाटप तुम्ही करता 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 शिदुरी संपून नाही राहिली. म्हणजे किती मोठी ही शिदुरी असेल त्या परमपिता परमात्म्याला आपल्याला दिली. मग खाण्याची तुमची वृत्ती ठेवा रे बापू, अरे खाण्याची तुमची तयारी ठेवा रे बापू. आणि तुमची अवस्थेच्या पलीकडे जीवन जगावंच वाटत असेल तर तुम्ही व्यवस्थित तुमची व्यवस्था लागेल अशी अवस्था त्या संतांची जाणून घ्यावी. माझ्या काही कमतरता वाटली तुम्हाला नाही, माझ्या बोलण्यात काही काही वाटलं तुम्हाला, माझ्या पोट खिडकीला बोटाला खरकाना करू करू तुमच्या बोलून माहीत काही पडतं नाही, काही वाईट वाटलं माझ्यात, काही कमतरता वाटायची तुम्हाला. तेवढा मग तुला सांगायला जय गोष्ट व्हायला त्या पापी हाताकडनं एक बँक बॅलन्स होतो, टाळी वाजतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्या पापी मुखाचं दिवसभर अगोदर शब्द काही निघाल्यासाठी शुद्ध होण्यासाठी सरस्वतीचं वाच्य बाहेर पडावं, एक बॅलन्स वाढतो माझा. तुम्ही इथे बसूनही देवाचं भजन ना करा तर मग कसं होईल तुमचं, कसं होईल. मला असं होते लोक म्हणजे वरी बघायला वरी काहीच नाही, वरी काहीच नाही. दोन्ही पुसाचा कोण टाकल्यानंतर कुठं टाकावं लागते, अडचणीच टाकावं लागते ना. हां मग तसं अडचणीच बघायला लागते. पाहिली भरली कशी, ज्याची खाली भाजली त्याची करावं मीठ साखरी, ज्याची करावी ज्याची खाली भाजली त्याची करावं मीठ साखरी. त्याची चाकरी करण्यात जर चुकले मग म्हणून ज्याचं गाव मीठ त्याच्या संग वागाव मीठ. तुम्ही ज्याच्या खाऊन मीठ त्याच्या संग जर नाही मीठ वागले तर तुमचं पीठ कवा सांगता येईल. तुम्हाला जर नीट नेटकेपणा एवढ्या मोठ्या 7 दिवसाच्या उत्सवात कळला नसेल, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी चालली, रामायणाचा पाठ चालला, हरिपाठ चालला, काकडा चालला, बरेचसे कीर्तन चालले, बरेचसे कीर्तनकार रंगारंगाचे कीर्तनकार आले, बऱ्याचशा कीर्तनकारांनी तुम्हाला उपदेश केला, ज्ञान सांगितलं असेल, तरी तुम्ही हात गुणावून बसलेला आहे तर देव तुम्हाला या दिवस हात मोकळा करूची नाही, हात करा लागला शंभराची लोटीच्या तोंडा. मग खाऊ हॉटेल चांगला होता भाऊसाहेबाच्या पण तिथं दाबून हाणले ना. आता हटून गेला काय झालं, उत्तरपणा केला का म्हणून असा झाला. म्हणून स्वतःला तरी इमानदारीने टाळी वाजवली पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. भजन केलं तर भोजन सरस होते, नुसतं भोजनच आणलं तर विकार वाढते.
ही अवस्था मग त्या गोपिकांना शेवटच्या क्षणाला समजावून सांगितलं, जावा आपापल्या संसारात, मी सांगतो तसं ऐका. त्यावेळेस बळजबरीने त्या गोपिकांना घरी जावं लागलं आणि सांगितलं, कामधंदे आटोपल्यानंतर माझं स्मरण करा, कीर्तन करा, ध्यान करा, धारणा करा. एकांतात बसून ध्यान धारणा केली तर तुम्हाला एकोपा प्राप्त होईल आणि 4 लोकांना जवळ संकीर्तन घडत त्याची स्मरणात राहील. हो, जीवनाचा उद्धार होईल. ही करण्याची व्याख्या त्या परंपरेपासून 5,500 वर्षापासून चालत असलेली परंपरा हे संप्रदायानं अजून टिकून ठेवली. म्हणून अशा सुंदर अशा पवित्र गावामध्ये या ग्रामामध्ये संजीवनी माऊली ज्ञानोबारायांच्या या सुंदर संजीवनी समाधी सोहळ्याच्या तीर्थ होईना सुंदर अशा ज्ञानोबारायांच्या नामचिंतनामध्ये तुमचे 8 दिवस चालले. आदरणीय शेंडे बाबा आहे त्या गावामध्ये, सुंदर असे महान मूर्ती आहेत त्या गावामध्ये आणि अशा सुंदर साधू संतांच्या संगतीत आणि विशेषतः म्हणजे आमचा पवन या ग्रामामध्ये सुंदर वैभव आहे आपल्या ग्रामाचं आणि विशेषतः आमचा अक्षय तो पण पुऱ्या खूप चांगला आणि सुंदर असं सर्व सुंदर असे पाबर टाळकरी विणेकरी लालदार चोपदार एखाद्याच्या अंगावर पडला तर खूप जीव जाईल सुंदर गायनाचार्य सुंदर असं वैभव तुमचं. या वैभवाला खरोखर टिकवायसाठी माझ्या येण्याचं तुम्ही ऐकायले. मी थकल्या अवस्थेत असल्यामुळे उर्वरित चिंतन उद्या सकाळी पाहूया, कारण की कीर्तनाचा टाईम होता तुमचा 8:30 ते आणि मी वेळेचा फार पक्का आहे. वाजायला किती वाजायचं चालू देऊ की बंद करू? चालू द्या. जोराने सांगा, चालू देऊ? मी अजून सोमवार सोडायचा आहे. तुमचं काय मत आहे? सोमवार उद्या सोडू का? आणि एवढं बोलायची ताकद जी आलीच ना मला, हे आमची माऊली, आमचे पोपटे महाराज, आमच्या मम्मी दादा हे मंडळी आहे ना, या मंडळीमुळे मला खरंच मी आता तुमच्या उभं आहे. नाही माझी वस्तूची आल्यानंतर पानं गेले पवन म्हटलं झोपा दादा, म्हटलं झोपावं कसं येईल, येणार येऊनच राहिले जे करूनच राहिले त्याच्या पुढं पडत बसून बरोबर वाटतं. या संप्रदायाला शोभा देऊन द्या, एवढा प्रयत्न आहे आपण. फक्त मी थकलो एवढ्यासाठी मंडळी, मी थकलो एवढ्यासाठी की समाजाची सेवा करता करता गाईला वाचवता आणि लवजीवामध्ये पुरी फसलेल्या प्रेम प्रकारात पया गेल्या सोडून आणणं आणि त्याच्यातली दणक्या खाण्यात थकलो. ते सर्व आडवाट शिवसा होईल आहे. म्हणून हे थोडंसं आधार पाहिजे, कारण की आपण ती थोडं आपल्याला नको होते. चढ उतर असलेला सरळ असलं बॅलन्स नाही जात, चढ उतर असलं त्याच्यानी आणि दिवसभराचा प्रवास सकाळी 8 पासून 8 वाजताच पोहोचलो मी, त्यामुळे तो 12 घंट्याचा प्रवास त्याच्यात थकून गेलेला. म्हणून पुन्हाची मी तुम्हाला विनंती करतो, जीवनामध्ये दुसरं काहीच मागू नका देवाला, दुसरं काहीच मागू नका. ह्याची दान देगा देवा तुझा विसरणं. आईला 4 पोरं आहेत, सत्याशोधी जाताना मी सांगतो, आईला 4 पोरं आहेत. त्या 4 पोरांचं संगोपन करता करता त्या पोरांचे वडील मरण पावतात. लहान लहान चिमुकल्या मुलांचं संगोपन करणं आईवर जबाबदारी येते. आई जबाबदारी त्या पोरांना लहानाचं मोठं करण्यासाठी धडपड करते. कधी कोणाच्या कामाला न जायचा योगायोग, पण त्या मायला आज दुसऱ्याच्या कासाला जायचा योग येते. योग आला याच्यासाठी तिला जगणे नसते, पण जगणं फक्त त्या लेकरांसाठी असते. म्हणून त्या लेकरांसाठी जगता जगता त्या आईला मालकाला ती आई विनवणी करते, मालक मी एक नाही 3 तासानं तुमच्याकडे काम करी, 2 तासाचा मी रोज घेईन. फक्त माझी एकच अट राहील, काय अट मला विचारते, काय अट आहे तुमची? फक्त माझं दूध पितं लेकरं मी तासावर आणि लेकरू जर रडायला लागलं तर मी तास सोडून त्याला दूध द्यायला जाईल. रोज फक्त मी 2 तासाचा घेईल, 3 तासानं काम करेल. मान्य होते मालक मान्य होते. आई त्याच्यासाठी काम करतात, लहानाचे मोठे करतात, हप्त्याचा पगार घेते. आई बाजारात आणते, बाजारात जायसाठी 3 लेकरं मागं लागते. एक लेकरू रांगत दरवाजापर्यंत आई 4 लेकरांना सांभाळून सांगते, थांबा बाळांनो इथेच थांबा, मी बाजारात जाते, खाऊचे पुढे आणते. बाजारात जाते, बाजारात मी भाजीपाला घेते, सर्व साहित्य घेते, 4 लेकरांचे 4 पुढे घेते, जोरात पेन्शिना घरी येते. कोसोदरून आई नजरेत पडते, आई आली. पोरं धावत पडत आईच्या मागे जायला पळते. कोणी कसा धरते, कोणी जोरात धरते, कोणी पदत धरते. पोरांनी बाजार सांगत थांबा, घरी चला. आई घरात घेऊन येते. घरी घेऊन आल्यानंतर त्या पोरांना 4 पोळी पुढे काढते, चौघाच्या हातात देते, सगळं घेतात. पण एक पोरगा अजूनही हातात पुडा घेत नाही. आईचं काही कालांतराने लक्ष त्याच्याकडे जातं. पहिले सर्वांनी घेतला, तू नाही घेतला, काढा घेणार आहे 4 पुडा घेणार, खाऊ घेणार नाही. आई मला खाऊ नाही पाहिजे. तिघाचा खाणं सुरू होते, संपण्याच्या शेवटच्या तयारीत असते. तू घेणं बाळा, घेणं खाऊ घेणं बाळा, खाऊ घेणं. आई मला खाऊ नाही पाहिजे. का नाही पाहिजे सांग बाबू, सांग. अरे मी रक्ताचं पाणी करते तुला तुझ्यासाठी. काढायला दिसते जातात तर होतात बाबू, ते तळहात दिला करतो मला, मी लाईन कुठे करते. सांगा तुम्हाला जगाच्या पाठी कोणती वस्तू पाहिजे, मी द्यायला तयार आहे. सांग मला, सांग. आई मला काहीच नाही पाहिजे. मग का बरोबर पुढा घेत नाही सांग, तुला काहीतरी पाहिजे असं सांग. त्यावेळेस तो आंतरिक भावनेतून जागृत होऊन तो पोरगा म्हणते, आई मला
पाहिजे, तू पाहिजे, तू पाहिजे. फक्त जिवंत देवाला मागण्यासाठी फक्त तीच एक वृत्ती असली पाहिजे, तीच एक मनस्थिती असली पाहिजे आणि ती आंतरिकतेचा दुनियाचा तो जागृत असला पाहिजे. देवा तू पाहिजे, तू पाहिजे. माऊली फक्त तू पाहिजे. अनाथाची माय तू पाहिजे. हे माय मला फक्त तू पाहिजे, तू पाहिजे, तू पाहिजे. असा भाव ठेवून जर तुम्ही जगला तुमच्या जिंदगीत आयुष्यात खरोच येणार नाही. तरुणांनो तरुणींनो, फक्त मायबापाचं नाक नटवलं असं जीवन जगू नका आणि मायबापाचं नाव लौकिक कसं करता येईल याच्यासाठी तळमळ करा. ज्या मायबापासाठी अरबोचे खरबो रुपये खर्च करून आपल्याला शिक्षण